नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 days equal to 100 code in C लँग्वेजचा 24वा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की इनपुट द नंबर अँड चेक वेदर इट इज प्राइम ऑर नॉट। हॅश इन्क्लूड stdio.h हेडर फाईल इन्क्लूड करून इंट मेनचा वापर करून कर्ली ब्रॅकेट ओपन करून आपण करूया आपल्या प्रोग्रामला सुरुवात। नंबर इनपुट घेतला असल्यामुळे आपण इंट हा डेटा टाइप आणि नंबर हा व्हेरिएबल डिक्लेअर करूया। नेहमीप्रमाणे युजरला प्रॉम्प्ट देण्यासाठी प्रिंटएफचा वापर करून त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट टाकूया एंटर अ नंबर। तर आपण 1 to 5 मधला प्राइम नंबर डिटेक्ट करणार आहोत। इनपुट केलेली व्हॅल्यू नंबर या व्हेरिएबलला असाइन करण्यासाठी स्कॅनएफ चा वापर करून इंट घेतला असल्यामुळे %d आणि अँड नंबर वापरूया। इफ एल्स चा सिंटॅक्स फॉलो करत इफ मध्ये आपण कंडिशन लिहूया, जर नंबर इज इक्वल टू 2, नंबर इज इक्वल टू 3 अँड नंबर इज इक्वल टू 5, म्हणजे आपले 1 to 5 मध्ये प्राइम नंबर काय असतात, 2, 3 आणि 5। जर आपण एंटर केलेला नंबर जर 2, 3 किंवा 5 असेल तर आपलं पहिलं सेंटेन्स प्रिंट होणार, आणि जर कंडिशन ट्रू नाही झाली म्हणजे त्यापैकी 2, 3, 5 पैकी नंबर नसेल तर एल्स मधला पार्ट प्रिंट होणार, तो म्हणजे द नंबर इज नॉट प्राइम। ॲज युजल रिटर्न 0 आणि कर्ली ब्रॅकेट क्लोज करून आपण करूया आपला प्रोग्राम कंप्लीट। तर आपला आउटपुट आलेला आहे एंटर नंबर 1 to 5। तर आता मी 4 हा टाकला तर तो प्राइम नंबर नाहीये, आणि जर मी 3 हा टाकला तर तो अल्सो प्राइम नंबर आहे।